उरण ईश्वरपूरच्या जनतेचे लाख लाख आभार मानेन मी। त्यांनी विकासाच्या मुद्द्याला, त्यांनी पुरोगामित्वाला, त्यांनी या उरण ईश्वरपूरच्या जो मागे राहिलेला मागच्या 9 वर्षाचा अधोगतीचा इतिहास आहे, त्या सर्वांच्याकडे बघून आनंदराव मलगुंडेंच्या सारखा एक अजात शत्रू, माझा सहकारी गेले अनेक वर्ष असणारा नेत्याला या शहराचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे। या शहराला आम्ही पुन्हा एकदा विकासाच्या रुळावर आणण्याचा पण करूनच ही निवडणूक लढवलेली होती आणि विकासाला हे शहर किती प्रतिसाद देतं हे आज नाही, गेले 40 वर्ष सतत एक अपघात सोडला तर कायम सतत या शहरात दिसलेला आहे। मी आनंदराव मलगुंडे आणि आमचे 22 नगरसेवक ते निवडून आलेले आहेत आणि त्याचबरोबर 8 आमचे नगरसेवक पराभूत झालेत। त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या शहराचा विकास चांगला करू। जे आता नव्याने आमच्या विरोधात निवडून आलेले आहेत त्यांना देखील विश्वासात घेऊन या शहराचा चौफेर विकास करण्याचं काम आम्ही नक्की करू। या शहरातल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी येऊन या ठिकाणी भाषण करून बरेच घोषणा केलेल्या आहेत। त्या सगळ्या घोषणा मला खात्री आहे मुख्यमंत्री पूर्ण करतीलच असा माझा विश्वास आहे। पण आम्ही सगळे पूर्ण ताकद देऊन या शहराचा विकास करून हे शहर पुन्हा एकदा पूर्वपदावर आणू हा माझा विश्वास आहे। जी लाईन प्रचाराची तुम्ही धरली होती, या वाळवा विधानसभा, इस्लामपूर किंवा ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे हा विकासासाठी आणि अतिशय सुजाण नागरिकांचा प्रचंड मोठी इतिहासाची परंपरा असणारा हा मतदारसंघ तालुका आहे। इथं चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखणारी चाणाक्ष मतदार आहेत। त्यांचा आशीर्वाद आज नाही 40 वर्ष सतत मला लाभलेला आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी इथंपर्यंत पोचलेलो आहे। त्यामुळं या शहराला किंवा आष्टा शहराला जो सुजाण नागरिक आहे त्यांनी अतिशय उत्तम आम्हाला प्रतिसाद दिला, मी त्यांचे आभार मानतो। नगरपालिकेच्या दोन्ही निवडणुका आम्ही पूर्ण लक्ष देऊन लढवल्या। लक्ष देऊन मतदारांना विश्वासात घेतल्यावर यश मिळतं हा माझा विश्वास आहे आणि म्हणून आमच्या विरोधी प्रचंड आर्थिक कुमक देण्यात आली, प्रचंड आर्थिक प्रयत्न अनेकांनी केले, पण मला वाटतं की माझ्या मतदारांनी मला पुन्हा एकदा चांगला सक्षम असा प्रतिसाद दिलेला आहे। नगरपालिका ताब्यात घेतलेला आहे, आता महानगरपालिका सांगलीची उभा केली आहे।